फार छान. अं, आता हा मॅडम सुरू करा तुम्ही. हो 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 सर, करते. थँक्यू. तर सर्वात प्रथम आपल्या तृप्ती मॅडमनी सगळ्यांचं स्वागत केलं. तर मॅडम, तुमचं पण स्वागत आणि तुम्हाला पण नमस्कार. आणि सर, तुम्हाला तर आता नुसतं खरं नमस्कार म्हणून काय, पण ठीक आहे. आपले अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्वे सर्वा आपले ऋषितुल्य गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना आम्हा सर्वांतर्फे कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम सर. तर आता आपण आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आपण आता आपल्या क्लासला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली मी माझी छोटीशी प्रार्थना म्हणते, म्हणजे नमस्कार. सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूते, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता या सर्वांना माझा सविनय साष्टांग दंडवत. ओम नमः शिवाय. जय श्रीराम, जय श्री कृष्ण. आता मी एक पत्रिका शेअर करते. सर, सुरू करते. हा 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 मॅडम सुरू करा, सुरू हो, करा. हो. ऑल द बेस्ट. हा, ऑल द ह्या बेस्ट. दोघी जणी आहेत ना, तृप्ती मॅडम तुम्ही आणि सरोज मॅडम हे आहात ना को होस्ट? हो हो, को होस्ट हा, आहे आहे. हा. हा मी आता तीन नाही. चार हो वेळा मॅडम, आहे आहे. शेजारी हा, मॅडमला हा. पण केलेलं नाही. आहे. हो हो, नाही, काय हरकत नाही. आता सगळे व्यवस्थित, फक्त ते पॅरलर बोलणं झालं ना की आपलं रेकॉर्डिंग जरा बिघडतं, म्हणून बाकी काही नाही. म्हणजे एकेकानीच हो बोल. हो, आता सुद्धा कोणाचा तरी चालू होता, मी केला हा. बंद होतो हो मॅडम. हो. हं, आणि काही जण नवीन आहेत ना, त्यांना आपले माहित नाही ना रूल्स. तर बरोबर. कोणी हे काय कॅमेरा चालू केला तर तो पण प्लीज लक्ष ठेवा. हा. हो हो, ठेवतो ठेवतो. ओके, थँक्यू. येस मॅडम. ओके. थँक्यू सर. तर हे बघा, ही मी पत्रिका लावली आहे. अरे, नाव आलं, ठीक आहे, जाऊ दे. तर 1 जून 1929 तारीख आहे आणि 4 वाजून 14 मिनिट सकाळचा जन्म आहे. कलकत्त्याचा म्हणजे स्थळ आहे आणि स्त्री आहे, जातक स्त्री आहे. तर तुम्ही पत्रिका घेतलीच असेल लिहून, तर ती झाली असेल तर आता ही D1 पत्रिका बघा. आता ह्या जातिका म्हणजे आपण बघूया सुरुवातीला की या क्षेत्रात कशा आल्या. तर आता तुम्ही लग्नच बघा. मुळात लग्नच वृषभ लग्न आहे, म्हणजे हे कलेचं आहे, शुक्राचं लग्न आहे. आणि ह्या लग्नीच सूर्य आहे, गुरु आहे आणि बुध पण आहे. तर हा सूर्य कोण आहे, तर चतुर्थेश आहे. बुध धनेश आणि पंचमेश आहे आणि गुरु अष्टमेश आणि लाभेश आहे. म्हणजे एवढे सगळे शुभ ग्रह लग्नी बसलेले आहेत. हा. आणि हा गुरु जवळजवळ लग्न भावारंभी आहे, म्हणजे जवळजवळ सारखीच त्यांची डिग्री आहे. तर म्हणजे मुळातच हे सगळे ग्रह, म्हणजे हा या पत्रिकेतला सगळ्यात स्ट्रॉंग म्हणजे योग आहे की ह्या सूर्याने त्यांना प्रसिद्धी दिली. आणि ह्या गुरुनी पण म्हणजे त्यांना मान सन्मान सगळं दिलं. बुध म्हणजे तर आपल्याला माहिती आहे, या क्षेत्रात बुध हा म्हणजे संवादासाठी, संवाद कौशल्य जे आपण बघतो ना ह्या म्हणजे काय म्हणायचं, हिरो हिरोईनचे, तर त्याच्यासाठी तो चांगलाच आहे. आणि मग हे धनस्थानात तर हा धनेश बुधच म्हणजे लग्नी बसलाय. आणि इथे पराक्रम स्थानात मंगळ आहे, नो डाऊट. म्हणजे तो ऍक्टिंगसाठी, ऊर्जेसाठी चांगला आहे. आणि आपण एक म्हणजे निचेचा झालाय तो मंगळ. पण ह्या क्षेत्रात असं झोकून देऊन काम करायचं आपण जे म्हणतो ना, तर ते ह्या मंगळाने जरी दिलं. पण हा मंगळ कोण आहे तुम्ही बघा. तर हा मंगळ सप्तमेशकडे आहे, सप्तमात वृश्चिक रास आहे आणि तो निचेचा झालाय. तर इथे मात्र त्यांना म्हणजे ह्या त्यांच्या क्षेत्रात त्या खूप उंचीवर गेल्या. पण हे सप्तम स्थाना संबंधी काही त्यांना फारसं म्हणजे हे सौख्य नाहीये. तिथे अष्टक वर्गाप्रमाणे तुम्ही बघायला गेलात तर मार्क्स सुद्धा 18च आहेत. मग नंतर पंचम स्थानात इथे आपण म्हणजे नेपच्यून लिहित नाही, पण तो धरायचा. कारण कसं, इथं पंचमात नेपच्यून आहे आणि हा नेपच्यून कसा भावनिकता आहेत, पण कलेचा पण म्हणजे कारक आहे ना. आणि तो म्हणजे सिंहेमध्ये आहे आणि त्याची दृष्टी पण इकडे चंद्रावर म्हणजे दशम स्थानावर आहे. चंद्राची पण इकडे म्हणजे चतुर्थ स्थानावर दृष्टी आहे. मग इथून पण म्हणजे ह्या कलेच्या क्षेत्रात त्या कशा आल्या ते पण आपल्याला कळते. आणि हा चतुर्थेश म्हणजे सूर्य लग्नात बसलाय. तर ह्यांच्या म्हणजे या जातिकेवर त्यांच्या आईचा खूप प्रभाव होता. आणि मग आता इथे पंचम स्थानाकडे या.
तर पंचम स्थानात म्हणजे ग्रह नाही आहे कुठला, पण पंचमेश बुध आहे, तो पण लग्नात आहे. तर मग पंचम स्थानावरून पण आपण हे बघतो ना, म्हणजे प्रतिभा बघतो, अभिनय कौशल्य बघतो, असं सगळं म्हणजे तर ते म्हणजे हा पंचमेशच लग्नी बसलाय, त्यामुळं कसं उपजतच त्यांच्या अंगी म्हणजे हे अभिनयाची किंवा कलेची म्हणजे त्यांना जाण होती असं म्हटलं तरी चालेल, किंवा आवड होती असं. तर आता इथे षष्टात बघा तूळ रास आहे, हा. पण षष्टेश म्हणजे हा षष्टेश कोण झाला? शुक्र झाला. तो व्ययात गेलाय. व्ययात असू द्या, षष्टेश व्ययात हा विपरीत राजयोग झालाच आहे नो डाऊट. पण हा शुक्र जो आहे ना, तो राहू बरोबर आहे. तर ह्या म्हणजे चित्रपट क्षेत्रात कसं आपल्याला राहू पण महत्वाचा आहे ना, कारण तो म्हणजे ह्याचा कॅमेरा, चित्रपट त्याचा पण कारक, आणि ह्या शुक्र राहूच्या युतीने त्यांना जे एक नेम फेम किंवा ग्लॅमर दिलं, तर ते ह्या युतीमुळं. ह्याचे बाकीचे निगेटिव्ह परिणाम पण झालेले आहेत, पण आपण आता त्याचा विचार नंतर करूया. आणि इथे केतू आहे, म्हणजे केतू कसं म्हणजे आपण षष्टात काय म्हणतो, आपण पापग्रह मंगळ, राहू, केतू, शनी असे असले तर ते कसे शत्रुहंता योग पण देतात की नाही. आणि एक केतूमुळे एक थोडी अलिप्तता असं पण आपण म्हणू शकतो. अं, आणि इथेच मी तुम्हाला लगेच सांगते, हा खूप स्ट्रॉंग गैरी कंबुल योग पण झालाय. ज्यांनी ताजिक केलंय ना, त्यांना कळालंच असेल, हे षष्ठ आणि 12व्या स्थानात ग्रह आहेत. तर हा स्ट्रॉंग गैरी कंबुल योग झाला, त्याचे त्यांना खूप म्हणजे हे पण झालेलं आहे, म्हणजे वैवाहिक जीवनात पण झालंय. त्याच्यानंतर म्हणजे त्यांना आजारपण पण खूप झालंय, हॉस्पिटलायझेशन पण झालंय, आणि त्यांची म्हणजे डेथ पण पॅन्क्रियाटिक ते कॅन्सरनीच झालेली आहे. हे केतू आणि राहू पण कॅन्सर देतात. आणि षष्ठ स्थान तसं आपण कसं म्हणजे काय म्हणतात, कालपुरुष कुंडलीप्रमाणे षष्ठ स्थानात कुठली रास येते, तर कन्या रास येते. तर हा कन्या राशीवरनं आपण असं स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रियास त्या पण आपण बघतो. मग इथं हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, हा सप्तमेश तृतीयात गेलाय आणि तो नीच झालेला आहे. म्हणजे आपण कर्केचा म्हणून नीच म्हणतो ना, तर इथं सप्तम स्थानासंबंधी त्यांना काही फारसं म्हणजे चांगलं हे सौख्य असं काही मिळालेलं नाहीये. मग नंतर इथे अष्टमात गुरु म्हणजे गुरुची रास आहे धनु, त्याचा शनी आहे. तर मग असा हा शनी कोण आहे, तर हा दशमेश पण आहे आणि म्हणजे भाग्येश पण आहे. पण आपण कसं म्हणतो, भाग्येश व्ययात गेला तर चांगलं चांगलं नाही असं नाही, पण ताजिक प्रमाणे हा हा म्हणजे हा जो शनी आहे ना, हा पडफर स्थानात आहे बघा. म्हणजे इथे बुध, सूर्य, गुरु, चंद्र आणि शनी एवढे सगळे ग्रह ताजिकच्या दृष्टीने चांगले म्हणजे इत्थशाली योगात आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर नो डाऊट हा शनी म्हणजे त्यांना कसं भाग्येश पण आहे ना, भाग्यासाठी त्यांना सुरुवातीला संघर्ष झालेच. आणि दशमेश पण आहे ना, तर त्यामुळं करिअरमध्ये पण अचानक बदल आपण म्हणतो होणे, किंवा अचानक निवृत्ती घेणे, असं पण गोष्टी झालेल्या आहेत. मग आता हा दशमात काय आहे, म्हणजे कुंभेचा चंद्र आहे, तर हा पण चांगला आहे. म्हणजे त्यांचं अभिनय हेच करिअर असं झालं. इथे त्यांना चंद्र आहे ना, तर लोकप्रियता पण भरपूर मिळालेली आहे म्हणजे. आणि मग हा 12व्या स्थानाचा तर सांगितलं म्हणजे हा लाभेश, सॉरी, लाभेश गुरु हा म्हणजे प्रथम स्थानात आहे. तर ते पण चांगलं आहे, म्हणजे त्यांना लाभ पण मिळाले आणि असं मोठ्या मोठ्या हे लोकांकडनं पण लाभ मिळाले असं पण आपण म्हणू शकतो. आणि हा मेषेच शुक्र राहू हे पण म्हणजे मेष राशीच आपण म्हणतो ना, कसं जिद्दी वगैरे. आणि हा राहूनी पण त्यांना प्रसिद्धी दिली, शुक्राने पण ग्लॅमर दिलं, सौंदर्य दिलं. मग इथे बाकीचे त्यांचे झोपेचे त्रास किंवा काय, तर ते आहेत नो डाऊट, त्याच्याबद्दल काही नाही. खर्चिक असतं हे लोक, म्हणजे असं लक्झरीकडे ह्यांचं जरा जास्त कल असतो. आणि मग आता आपण हे नक्षत्र बघूया. तर सगळ्यात स्ट्रॉंग योग तुमच्या लक्षात आला असेल, हा लग्नातच सगळ्यात मेन. आणि हे इत्थशाल योगातले हे सगळे ग्रह, कारण लग्नच हे आहे कलेचं लग्न, वृषभ लग्न. त्याच्यानंतर लग्नी बुध म्हणजे हे लाईम लाईट, त्याच्यानंतर त्यांना गुरु पण आहे, मान सन्मान प्रसिद्धी हे सगळं त्यांना ह्या क्षेत्रातनं मिळालंच आहे. तर लग्न जे आहे ना, तर ते कृत्तिकामध्ये आहे, म्हणजे सूर्याच्याच नक्षत्रात आहे. आणि कुंभ म्हणजे सूक्ष्म अंशात आहे. त्याच्यानंतर सूर्य जो आहे तो रोहिणी नक्षत्रात, चांगलं. रोहिणी नक्षत्र पण कलेसाठी चांगलंच आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि लोकप्रियता पण. आणि हा सूर्य जो आहे तो
मिथुन म्हणजे विद्यांशमध्ये आहे, मिथुन नवमांशात, तो पण चांगला आहे. त्याच्यानंतर हा चंद्र जो आहे ना, हा अमात्यकारक आहे, म्हणजे जनसंपर्कासाठी हा चांगला, कारण हा चंद्र पूर्व भाद्रपदा म्हणजे गुरुच्याच नक्षत्रात आहे. थोडी अशा लोकांची त्यागी पण वृत्ती असते. आणि मंगळाच्या म्हणजे मेष नवमांशात आहे, सेनांश मध्ये आहे, चांगला आहे तो. आणि ह्या जातकांना कसं सामाजिक पण कार्याची त्यांना आवड असते. हा मंगळ जो आहे तो कर्केत आहे, आश्लेषामध्ये आहे, तर त्याच्यामुळे आरोग्याच्या तक्रारी तर ह्या येणार. आणि धनु नवमांशात आहे, उत्पन्न अंशमध्ये. आणि हा बुध जो आहे हा आत्माकारक आहे, कारण सगळ्यात जास्त डिग्रीचा आहे. आणि तो मृग मृग 2 मध्ये आणि कन्या नवमांशात आहे. आणि इथे तुम्ही बघा की हा मंगळ आणि बुधाचा म्हणजे नक्षत्र परिवर्तन योग पण झालाय. मंगळ आश्लेषा म्हणजे बुधाच्या नक्षत्रात आहे, आणि बुध म्हणजे मंगळाच्या मृग नक्षत्रात आहे. हा गुरु जो आहे तो पण कृत्तिका म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात आहे, कृत्तिका 3 मध्ये, आणि कुंभ नवमांशात आहे. हा शुक्र जो आहे तर तो अश्विनी अश्विनी कसं ऊर्जेचं नक्षत्र आहे आणि गतीचं पण आहे ना, आपण म्हणतो. आणि हा शुक्र स्वनवमांशी आहे, म्हणजे वृषभ नवमांशातच आहे. शनी हा जो आहे हा मूळ म्हणजे परत केतूच्या नक्षत्रात, आणि हा पण म्हणजे शुक्राच्या म्हणजे वृषभ नवमांशात आहे. राहू हा पुष्कर नवमांशात आहे. हा कृत्तिका म्हणजे सूर्याच्या नवमांशात आहे. आणि म्हणजे हे धनु नवमांशात धनांश मध्ये आहे. या राहूनी त्यांना धन पण दिलं, प्रसिद्धी पण दिली. हा केतू जो आहे ना, हा थोडा तूळ नवमांशात आहे, आणि हा केतू कसं अनासक्ती पण आपण म्हणतो ना, देतो. हा विशाखा म्हणजे आपल्या गुरुच्या नक्षत्रात आहे. आणि मिथुन नवमांशात म्हणजे एक उत्तम संवाद कौशल्य आहे ना, त्याच्यासाठी पण तो चांगला आहे. आता इथपर्यंत मी सांगितलंय, मग आपण D10 वगैरे नंतर बघूया. तर तुम्हाला एकेकाला काय काय बोलायचं असेल तर आधी तुम्ही प्रत्येकाने बोला. आपला माईक स्वतःच ओपन करा आणि झालं की स्वतःच बंद करा. बोला एकेकाने, ज्याला जे जे काय सुचेल ते. नमस्कार मॅडम. हो, नमस्ते, बोला. राशाधिपती राशाधिपती चंद्र शनी आहे, तो अष्टमात आहे. हम्म. हॅलो, येतो आवाज येतोय ना? हो, येतोय येतोय मॅडम, बोला. अष्टमात आहे आणि तो राहू बरोबर नवपंचम योगात आहे. हा. आणि शुक्र पण लग्नेश शुक्र तोही व्यवस्थानामध्ये आहे. त्यात सगळ्यांचा नवपंचम योग होत आहे, शनी राहू आणि शुक्राचा हम्म. नेपच्यून बरोबर. त्यामुळे त्यांना ग्लॅमर हे त्यांच्या म्हणजे आवड निर्माण झाली, आणि मिशीला असल्यामुळे ते स्वतःहून ते त्या क्षेत्रामध्ये पुढाकार घेतला असेल त्यांनी त्यावेळेला. हो हो आणि मंगळ पण कर्केला आहे, निचेला आहे, पण त्यांचा आवाज चांगला म्हणजे आवाजामध्ये स्पष्ट हो हो, हा स्पष्टता स्पष्ट होती, म्हणजे संवाद कौशल्य त्यांच्याकडे होतं चांगलं. जबरदस्त होतं. हो, कारण तो मंगळ ह्याच्या बुधाच्याच नक्षत्रात आहे ना मॅडम, आपल्या आश्लेषामध्ये. नक्षत्रामध्ये आहे. आणि बुध लग्नामध्ये बसलाय हो. मृग नक्षत्रामध्ये. मृग हो. नक्षत्र पण एक कलेचंच आहे, होय होय. रोहिणी पण कलेचं आहे. सूर्य पण रोहिणीमध्ये, म्हणजे ते पण कलेचंच झालं, हो बरोबर. हो 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 हो. ते तुम्ही योग सांगितले ना, म्हणून बोलली नाही मी. हा हा, ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला ज्याला जे सुचेल ना त्यांनी ते सांगा, म्हणजे आपल्याला सगळ्यांना
मिळून सगळी पत्रिका एकदम डिटेलमध्ये वाचता येईल. इथे आणि त्याचा शुक्र हा बोला तुम्ही बोला मग मी नंतर सांगेन. चंद्र नेपच्यून समसप्तक योगात हो असल्यामुळे हो त्यांना अंतर्स्फूर्ती चांगलं कलेमध्ये त्यांना येस येस स्वतःहून चांगलं हा कलेमध्ये करिअर यायचं. म्हणजे एक उपजत आपण म्हणतो ना ज्याच्याकडे हे असते प्रतिभा. हो, ती त्यांना सीएला असल्यामुळे त्यांनी चांगलं हे केलेलं आहे. हो आणि घाबरता त्याच्यात त्यांना प्रसिद्धी पण मिळाली ना. मिळाले. हो हो हो. ठीक आहे. तूळ राशीत Thank you. केतू आहे. हा बोला मॅडम बोला. षष्ठ स्थानात तूळ राशीमध्ये केतू आहे हो आणि शाखा नक्षत्राच्या तृतीय चरणात मिथुन नवमोशात. म्हणजे ह्यांची बोलण्याची कला उत्तम असली पाहिजे. हो हो कारण हो तृतीय स्थान आणि मिथुन रास दोन्ही एकत्र आलेत. म्हणजे हम्म, बोलण्याची कला उत्तम आणि सुस्पष्ट असेल यांची. हम्म. बरोबर आहे. बोला. मॅडम यांना याच्यामध्ये शनीची दृष्टी चंद्रावर आहे. होय आहे ना. हा म्हणजे छुपे शत्रू असण्याची शक्यता आहे. शक्यता पण आहे आणि म्हणजे भाग्यासाठी त्यांना संघर्ष पण कारण तो शनी संघर्षही करावा भाग्य लागला. म्हणजे भाग्येश पण आहे ना मॅडम आणि तो भाग्येश आणि दशमेश इकडे षष्ठात जाऊन बसलेत ना. हा. त्यामुळे म्हणजे करिअर मध्ये अचानक पण बदल होणार आणि असं थोडस करिअर हे व्हायला थोडं वेळ पण लागणार म्हणजे असं संघर्ष तर आहेच आहे. हा म्हणजे सेटबॅक बसलाच. हो. आणि मंगळ यांचा निचेचा आहे. हम्म. है ना, कर्केचा मंगळ हो निचेचाच येईल हो ना. आहे ना होय ना हे हा. काय आणि त्याचा आणि शनीचा षडाष्टक आहे. हम्म. त्याच्यामुळे आरोग्याचे प्रॉब्लेम्स सुद्धा यांना आहेत बरेच आलेत. आहेत ना. है ना. आणि लिंगरिंग आरोग्याचे समस्या होत्या. म्हणजे असं 2-4 दिवस सर्दी ताप राहिला बरं वाटलं असं नाही झालं. चंद्र केमद्रुम योगामध्ये गेलेला आहे पुन्हा हो. यांचा. येस मॅडम. म्हणजे है ना? किती सगळं असलं तरी एक आपण हा कुठेतरी म्हणजे असलं एकटं राहावं लागणं हे शेवटी नशिबात होतं. सगळं असून शनीची दृष्टी आहे चंद्रावर. तिसरी शनीची दृष्टी आहे चंद्रावर मॅडम, पण शनीची दृष्टी. आहे. चंद्र शनी तसा मंगळ केमद्रुम दोघांची योगात येईल ना. हो हो मंगळाची पण हो. दृष्टी आहे. मंगळाची पण आहे. हो हो, दृष्टी पूर्ण आहे पण मूळ केमद्रुम पण नाही होती. नाही दृष्टी आहे कबूल आहे, पण मूळ चंद्र हा केमद्रुम योगात येतोय ना. आणि तो पुन्हा शनीच्या राशीत आहे. दृष्टी हे असल्यानंतर वाईट तेवढा स्ट्रॉंग योग होत नाही मॅडम तो. दृष्टी असल्यानंतर तेवढा स्ट्रॉंग योग नाही राहत केमद्रुमचा. हो का? जे एकदम हो. पूर्ण केमद्रुम नाही होत असं तुम्हाला नाही होत म्हणायचं नाही होत. होती मॅडम. अच्छा हो अच्छा. हो हो हा. हो. परत मॅडम चंद्राच्या केंद्रात गुरु असल्यामुळे पण केंद्रम योग स्ट्रॉंग होत नाहीये. हा. बरोबर. बुधादित्य योग झालेला आहे. तो लग्न नेम फेम तर मिळालं यांना. नेम फेम भरपूर मिळालाय. शुक्र राहू मेषेचे याच्यामध्ये आले व्ययामध्ये. त्याच्यामुळे त्या संबंधाचे शुक्रा संबंधाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते यांच्या आयुष्यात भरपूर पण आले. आणि ह्या असं शुक्र राहू आपण म्हणतो ना म्हणजे त्यांना ते ड्रिंकिंगचं व्यसन पण भयंकर होतं म्हणजे ते हो. दिसतच आहे ना तिथून म्हणजे हे बाकीचं आता आपण इथे ती चर्चा समजा जास्त नको हे करायला पण म्हणजे हा. तसं पण होतं पण ते नेम फेम मात्र त्या शुक्राने पण दिली हा. आणि राहूने पण दिली आणि राहूनी पण शिवाय आहे. ते मेषेचे आहेत ना त्यामुळे एक प्रकारची त्या जी जिद्द किंवा जे आपल्याला हवं ते मिळवणं हा. म्हणजे शुक्राचे निगेटिव्ह फळ सुद्धा दिसत आहेत याच्या कुंडलीमध्ये बरेच. हो ह्या शुक्रानी तिथे रवीला पण बघा अष्टक वर्गात वेध लावलाय तर रवी आपण म्हणजे काय म्हणतो लेडीजच्या ह्याच्यात की पतिकारक ना तर तिथे लागलाय आणि ते रोहिणी नक्षत्रात असू दे कलेसाठी पण ते वध नक्षत्रात आहे तो रवी. अच्छा अच्छा. मला ते हे चालू असताना मोबाईलवर चालू असताना बघता नाही येत. नाही मी आपले थोडेसे पॉइंट काढून ठेवलेत. अच्छा ओके.
कुबल मॅडम, कर्क राशीचा मंगळ सुद्धा जो आहे ना, तो हा. नसतं धाडस करायला लावतो. हो त्या लावतो ना. धाडसाला योग्य दिशा नसते, म्हणजे किंवा सारासार विचार नसतो त्या धाडसाला. हम्म. मंगळ केतूचा केंद्र योग आहे, त्याचं फळ कसं काय राहील? कुठे मंगळ तर केंद्र निश्चित आहे. राहू. हा मंगळ नीचेच आहे, पण केतूनी काही नाही ना त्यांना, म्हणजे तो कलेच्या राशीत पण आहे ना मॅडम, तर त्याच्यामुळं असं फार हे नाही, शत्रुहंता योग आपण जो म्हणतो तो, आणि इथं मंगळाचा केंद्रयोग दृष्टी पण आहे तुम्ही असं म्हणतात ना, तर मग समजा असं काही ऍक्सिडेंटल वगैरे असं काही होऊ शकतं, पण इथे मार्क मात्र 33 आहे त्यांना, म्हणजे हा केतूचा त्यांना उपयोग झालाय, नाही झाला असं नाही. आणि हा केतू आणि शुक्र राहूचा हा आपण तुम्ही नव्हता त्याला, पण तो स्ट्रॉंग काय गैरी कंबुल योग झालाय, तर त्याचे फळ त्यांना मिळालेलेच आहे ना, मी सांगितलं ना, म्हणजे हा केतू आणि राहू हे कॅन्सर पण देतात ना, आणि म्हणजे ह्यांना काय त्या पॅन्क्रियाटिक कॅन्सरनीच यांचं म्हणजे ते ब्रिज कॅन्डी ह्याच्यात शेवटी असं निधन झाले. हो. वयाच्या जवळजवळ लवकरच 51 का 52 वर्ष, मी ती पण पत्रिका काढली 3/5/1981 साली. म्हणजे संघर्ष त्यांना आहेच आहे. हा आपण इथे तृतीय स्थानावरून कसं हे पण बघतो ना, आपलं पराक्रम किंवा हे, तर ते करण्यासाठी एक तर तो मंगळ नीचेचा पण झालेला आहे, पण त्यांना म्हणजे अभिनयासाठी असं आपण म्हणतो ना, एक झोकून देऊन काम करणे, तसं हो. पण केतूनी पण तसं केलेलं आहे म्हणजे, आणि इथे शत्रुहंता योग पण दिलाय ना केतूनी, आणि हा विपरीत राजयोग पण झाला मॅडम. हा केतू जिथे बसलाय ना षष्ठात, तर त्याचा स्वामी शुक्र तो व्ययात गेला, म्हणजे षष्टेश व्ययात जाणे, ह्याला पण आपण एक विपरीत राजयोग म्हणतो ना, हो. तर त्याचा मॅडम पण मी बोलू थोडं? बोला. ह्यांचं झालं काय देशमुख मॅडम, तुमचं झालं का? हा. हो झालं झालं. मग बोला, कारण ते दामले मॅडम बोलत असताना आपले सगळ्यांचे आवाज बंद पाहिजे, नाही तर त्यांचं ते ऐकू येतो. हा बोला मॅडम, आम्ही गप्प बसतो, बोला. हा नाही, मी असं सांगणार होते की हा मंगळ हा जो आहे ना, हा जरी कर्केत असला तरी हा तो उपजय स्थानात असल्यामुळे चांगलं फळ देईल, आणि मंगळाचा स्वामी चंद्र दशमात चांगला आहे ना, म्हणजे हो कुंभेमध्ये, केंद्रात आहे. हा त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या म्हणजे ह्याच्यावरती, म्हणजे काय आपण म्हणतो स्किल म्हणा किंवा गुणवत्ता, याच्यावरती ते मोठे ऍक्टर झाले असं. हम्म. हो आहे ना, पण आणि मॅडम हा हा सप्तमेश पण तृतीयात गेलाय, आणि निचेचा तर तिथे सप्तम स्थानाचे पण फळ त्यांना म्हणजे हे होणार ना, म्हणजे हो पण हा. होणार, पण हे तुम्ही सप्तम ह्या स्थानाला करिअरच्या दृष्टीने चांगलं सांगितलं, की म्हणजे मंगळ जिथं बसलाय त्याचा स्वामी केंद्रात आलाय ना, चंद्र हो तो चांगला आहे, तर त्याच्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये त्यांना आणि त्याचा आता उपयोग झालाय. पण मंगळ सप्तमाच्या केतूचा दृष्टीने आपण विचार केला तर सप्तमेश नीचेचा झाला असं म्हणू शकतो ना आपण. हो बरोबर बोला आहे, बोला, पण तुम्ही बोला. सप्तमाला सगळे चांगले ग्रह बघतात असं माझं मत आहे, त्यामुळे तसं सप्तमाचा खरं म्हणजे आपल्या मॅडम आवाजच येत नाही, कोणाला येतोय का यांचा आवाज? हॅलो. हा आता बोला, काहीच हा ऐकू नाही आलं. हा आता येतोय का? येतोय येतोय. हा तर सप्तमाचा जरी मंगळ निषेध झाला ना, तरी सप्तम स्थानाला रवी गुरु बुध सगळे ग्रह बघतात, हो सगळे म्हणजे जरी चांगले. हा सप्तम रवी स्थान त्यामुळे रवीनी चांगलं. हा बघितलंय म्हणजे रवी थोडं इगो क्लॅशेस किंवा असं पण हा देऊ बुध, शकतो. गुरु रवी बुध, चांगला आहे, म्हणजे ते लग्न काही त्यांचं असं हे नाही झालं, राहिलं गुरु लग्न टिकून राहिलं, भावारंभी गुरुची आहे, दृष्टी आणि आपण चांगली मंगळ म्हणतो ना, केतूचा गुरुची अंशात्मक योग पूजानी नाहीये. म्हणजे जोडीदार असा व्यवहारी किंवा असा काय बुद्धी कौशल्य चांगला असलेला असं म्हणू शकतो. पण मॅडम हा सूर्य मात्र थोडेसे मतभेद वैचारिक मतभेद देऊ शकतो. आणि दुसरं असं की मंगळ केतूचा अंशात्मक केंद्रयोग नाहीये, मंगळ नाही 17 अंशात अंश बोलतो. केतू 27 आहे ना, त्यामुळे येस 10. हा त्यामुळे अंशात्मक नाहीये नाही, केंद्रयोग. पण मंगळाची हा दृष्टी बघू शकतो आपण तिकडे मॅडम. हो दृष्टी षष्ठावर बघू शकतो, पण ते हो उपचय स्थानामुळेच, तेच हो म्हणलं ना, उपचय स्थानात हे ग्रह चांगली फळं देतात ना, हम्म. पापग्रह. होय दिलं ना, कारण इथून आपण कसं शत्रू वगैरे असं बघतो, तर तिथे त्यांना ह्या केतूचा उपयोग झाला, ह्या मंगळाच्या दृष्टीचा पण उपयोग झाला. आणि दुसरं एक असं सांगायचं होतं मला की चतुर्थात नेपच्यून सिंहेत, तर चंद्र नेपच्यून म्हणजे
तसं एक संवेदनशील म्हणजे कॅरेक्टर करताना सुद्धा तुमच्यात संवेदन क्षमता शीलता जी पाहिजे. हा ती त्यांना त्याच्यामुळे आली असणार भावनिक असणारे म्हणजे हा. येस. बोला अजून कोणाला काय सांगायचंय? तृप्ती मॅडम तुम्ही काय सांगा? मॅडम नवमाश कुंडली लावा ना. हा लावते ना. ह्यांना जर कोणाला ह्याच्यावर बोलायचं असेल ना तर आधी बोलू द्या ना. सरोज मॅडम, तृप्ती मॅडम, या रसिका मॅडम. मॅडम याच्यात ताजिकचा पण एक दुफारी कृत्य योग झालाय ना. गुरु लग्नामध्ये आहे, त्याची दृष्टी पंचम स्थानावरती, सातवी दृष्टी सप्तम स्थानावरती, आणि नववी दृष्टी भाग्यस्थानावरती. म्हणजे झालं. पैसा, जोडीदार आणि फेम हे त्यांना छान मिळालेले आहे. जोडीदार पण चांगलाच मिळालाय. हॅलो. हो ऐकते. हो म्हंटल. येस येस मॅडम. म्हणजे हा एक ताजिकचा नियम इथे लागू पडतो चांगला. हो. हा दुसरा एक नियम लागू पडतो, गैरी कबूल अदरवाईज, आणि हा एक दुफारी कृत्य. आणि इत्थशाल पण. इत्तशाल तर हा तिसरा नको. ते तर म्हणजे आहेतच ना. आणि गोचरीने समजा नवम स्थानात ना गेले तर मग गैरी कबूल हा होऊ हा शकतो. हा. ते अदरवाईज मंगळाच्या समोर ना. हा ते गोचरीनी जाताना होईल. पण जे 6 आणि 12चा स्ट्रॉंग गैरी कबूल आहे ना मॅडम. हो तो स्ट्रॉंगच आहे. स्ट्रॉंग आहे तो. हो मॅडम, जामित्र योगही आहे पत्रिकेमध्ये. हो, तोही शुक्र म्हणजे ग्रह. त्यांना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने तोही हानिकारक ठरला. दुसरी Yes. गोष्ट म्हणजे कॅन्सर अष्टमेश लग्नी आणि तोही कृत्तिका नक्षत्रातला हो, आहे. होय, होय. तोही आहे म्हणजे कॅन्सरच्या पेशींमध्ये वाढ वाढ करणं होते. हे Yes, गुरुचं yes. काम आहे. राहू केतू जरी कॅन्सर निर्माण करत हा, असले तरी त्याची वाढ करणं हा गुरुच करतो. गुरु आहे. बरोबर. तर तोही त्यांना त्रास दिसून. आणि मेन म्हणजे फेमसाठी गुरु लग्नी हा सुद्धा म्हणजे एक त्याला म्हणू ना आपण चेहऱ्यावर जे हावभाव म्हणा किंवा हो, अट्रॅक्शन येस, ते येस. रवी आणि गुरु ह्या दोन्हीमुळे हे दिलं की चेहऱ्यावर ज्याला आपण काय म्हणतो त्याला फेस अभिनय हा, हा, हा हा. तो त्यांचा खूप सुंदर होता. म्हणजे चेहऱ्यावरचे भाव त्यांच्या खूप सुंदर असायचे. आणि मला वाटते ह्यांच्या बरोबर लग्न झालेलं कोणाचं बरोबर सुनील दत्त. हा ते वयाने लहान होते आय थिंक. हो, हो, हो. तर त्याचा संदर्भ म्हणजे कसा लावावा इथे थोडस मला विचार करतेय मी मागासपासून, की वयाने लहान असण्याचा संदर्भ. कारण वयाने लहान असणे शक्यतो बुधाचा इफेक्ट दाखवतो. आहे बुधाची दृष्टी सप्तम ऐकते. स्थानावरती नो हा, डाऊट. हा, हो. पण फक्त तेवढंच कारण नाही म्हणता येणार आहे. ऍक्च्युली हे थोडस धाडसच त्या काळातलं होतं होतं. की आणि ते हा 29व्या त्या काळात पण 29व्या हो हो वर्षी त्यांचं लग्न झालं मॅडम. हो म्हणजे हो हो त्या मानाने फारच ना. आता सुद्धा आपल्याला 29 एक्झॅक्टली हो म्हटलं तर फार हे होतं. तर त्यांच्या हो 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 1929 ला तर फारच नाही. हा. एक्झॅक्टली. तो काळ म्हणजे असं खूपच वय उलटून गेलेलं त्या काळात, त्या हो, अर्थात असं हो, म्हणायला हो, पाहिजे. हो, हो, हो. तर तोही पार्ट इथे दिसून येतोय. पण एकंदर जी काही फेम मिळाली हे जे 3 ग्रह लग्नी आहेत त्यांनीच ते सगळं आणि दिलेलं शुक्र आहे. आणि राहू पण. हा. हो हो नेमके हो द्यायला आणि ते पण चंद्रही तेवढाच कारणीभूत आहे. हो, त्यांची लोकप्रियता हो आपण हो जी म्हणतो ना ती चंद्राकडेच मिळवून येते. देण्याला. हा. एक्झॅक्टली. म्हणजे एक ऍक्ट्रेस म्हणून पत्रिका छान आहे, पण वैवाहिक सौख्य आणि त्यांना जे व्यसन वगैरे लागलं होतं त्या दृष्टीने पत्रिका थोडीशी निगेटिव्हच आहे. आणि हे शुक्र राहू म्हणून आता आपण विवाहाचा विचार इथे नाही करत, पण करायचाच आता थोडं बोलत आहोत तर झालं तर हो हे हो तर ते धर्म पण म्हणजे ह्या कशा होत्या बदलून माहिती ना हो तुम्हाला, हो म्हणजे आपण ते एक्झॅक्टली तसा हो उच्चार हो हो करायला हो नको. आणि ह्या दोघांच्या बरोबर. धर्मामध्ये पण डिफरन्स आहे ना असा. डिफरन्स होता. हो 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 सप्तम स्थान पण पापकर्तरीमध्ये आहे ना ताई. मॅडम मी थोडं लेट जॉईन केलं, सॉरी. कोणाची हो पत्रिका आहे हो मला प्लीज सांगू शकाल का? आणि नाही नाव नका घेऊ आता. मी चुकून आज नाव हे करायला विसरले. माझ्याकडनंच गडबड झाली. तुम्हाला तारीख घ्यायची तर घ्या. आणि नावाचा कोणी उल्लेख करू नका. मग तुम्हाला अभ्यासासाठी हवं आहे ना. 1/6/29 1929. 1/6/1929. वेळ? वेळेस पहाटे म्हणजे 4:14 कलकत्त्याचा जन्म आहे आणि जातक स्त्री आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू मॅडम. हा
हा निर्मला ताई तुम्ही काय बोलत होत्या बोला. तृप्ती मॅडम तुमचं झालंय का बोलून? हा सप्तम हो स्थान मॅडम. कर्तरीत पण आहे ना ताई. केतू आणि तुम्ही दोन्ही बाजूला शनी केतू आणि आहे. शनी इकडे आहे असं म्हणतात ना. त्यामुळे पण त्यांना त्रास झालेला असावा हो. थोडाफार. हा पण आम्ही सर शिकवताना आम्ही हे पाप कर्तरी हे वगैरे असा काही जास्त हे नाही करत मॅडम. हा ठीक आहे तुम्ही सांगितलं ते बरोबर पण आहे, काही हरकत नाही. हा ओके. मॅडम हा बोला. तृप्ती मॅडम बोलल्या ना त्यांचं जोडीदार वयाने लहान, तर हा हा संदर्भ लावू शकतो का? त्यांचा सप्तमेश मंगळ हा अश्लेषा नक्षत्रात हा आणि बुध मृग हो नक्षत्रात, परिवर्तन योग. हा हा नक्षत्र परिवर्तन योग असू शकेल. असू आणि शकेल ना. आता आपल्याला तेच आणि लग्न बुध आहे ते पण बरोबर आहे ना. सरोज मॅडम तुम्हाला काही ह्या संदर्भात बोलायचं तर बोला. रसिका मॅडम. हा मॅडम इथे हा मुळात केतू षष्ठात, शनी अष्टमात आणि राहू व्ययात हा हे दुरुपयोग जो आहे हा तो तो इथे पण मीन झालाय. झालेला आहे. येस आणि येस. तोच अशुभ आहे ना, म्हणजे तो काही चांगला योग नाहीये. नाही. त्यामुळे तो त्रासदायक आहेच आहे. आणि मुळात आपण जो गैरकमून म्हणतो तो शुक्र, राहू आणि केतू आहेच आहे. हा आणि मंगळ तृतीयात आहे. आणि मंगळ नीचेचा आहे. आता हा. मंगळ सुद्धा काय तर आपण आगीशी संबंधित किंवा याच्याशी मंगळ आपण धरतो. आणि समोर आता दशमात आत्ता हे भाग्यात आत्ता ग्रह नाहीये. पण जेव्हा त्यांना तो म्हणजे याच्यात आगीत सापडल्या किंवा काय जे होतं हो, त्यावेळेला तो कदाचित मंगळाच्या समोर हो, कुठला तरी मोठा हो. ग्रह आलेला, कारण ती काही तारीख बिरीख आपल्याला काही माहित नाही. नाही. त्यामुळे तिथे जेव्हा आलेला असेल ना त्यावेळेला तो हे म्हणजे तो ऍक्सिडेंट झालेला असावा. हा आणि त्यावेळेला ती आयुष्याला एकदम जी कलाटणी मिळाली ना ती हम्म. तिथे आहे. तर तिथे कदाचित असं राहूचे वगैरे असं जर आलेलं असेल त्या काळात तर त्यावेळेला ती आयुष्याला कलाटणी मिळाली तरी असावी ऐका ना असं मॅडम, खूपच आहे. तुम्ही ते बोला हा. पण मला असं वाटतं हम्म. तो 1956 किंवा 57चा असेल ना तो पिक्चर. तर ते नंतर तुम्ही हे हो बोलून झाल्यावर काढा. असणारच हो 100% इथे हो दशम तेच इथे भाग्यातनं एखादा ग्रह हो आणि तेच कारण ते एकदम हो जुळतंय ना. इकडे 3 मध्ये हो मंगळ आहे आणि इथे भाग्यात एखादा ग्रह, कारण बाकी तो त्या हो ह्याच्यावरूनच ते सुनील दत्त त्यांच्याशी नंतर त्यांनी हो आफ्टर त्यांच्याशी हा त्यांनीच हा विवाह केला हा ना त्या हो हो ह्याच्यामध्येच तो विवाह झाला. होय होय कारण हा पण दुरुपयोग एकतर हो अशुभच आहे. आहे. त्यामुळे शुक्र जरी राहू बरोबर आहे त्यामुळे तसाही तो हा, तिथे चांगला फळ देणार नाही. ते तर आपण आता सगळंच पाहिलं म्हणजे होय वैवाहिक सुख म्हणा हा. किंवा काय शुक्र सगळं आपण पाहिलं. फक्त इथेच आहे की तो त्या वेळची तारीख किंवा आपल्याला जर काही मिळालं शकलं तर हम्म ते एक तिथे तो स्टेट बँक जो आपल्या त्यांना मिळाला ना तो हम्म तिथे मिळालेला आहे. आता बुध, सूर्य आणि गुरु, चंद्र आणि शनी हे हम्म. 5 ग्रह त्यांना चांगले. फलित देणार आहेत. हम्म. चांगले म्हणजे ते फलित देणार आहेत. पण मंगळ, केतू, राहू, शुक्र हे तर नाहीच आहेत. म्हणजे त्यांची अपेक्षाच धरायची नाही आपण. त्यामुळे ह्या 5 ग्रहांनी त्यांना दिलं पण भरभरून. पण हा जो गैरकमूल दोन्हीकडून योग होणार आहे गोचरीने हम्म. त्यावेळेला नक्कीच त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या काही घटना घडत गेल्या ना त्या हम्म. त्या त्या वेळेला घडत गेल्या असाव्यात हे निश्चित आहे. ठीक आहे, छान. हम्म. आता पण तुम्हाला आता पण अजून हे काय वाटतंय की ते त्यांच्यापेक्षा लहान होते ना त्यांचे म्हणजे मिस्टर, तर हे बुध तर समजा लग्नी आहे, त्याची दृष्टी आहे. नाही लग्नी बुध आहे ते तर आहे. मुळात काय माहितीये का शुक्र आणि राहू आहेत. म्हणजे आता इथे आपण लव्ह मॅरेज वगैरे असं जर म्हटलं तर पंचमाशी काही संबंध येत नाहीये. नाही येते हो ना. की नाही? मग हा येत नाहीये तो नाहीये. पण शुक्र राहू बिघडला असल्यामुळे असं ते आहेच ना म्हणजे काय हा म्हणतात म्हणजे की ते वयात अंतर, हा धर्म बदलणं किंवा असं वयात आपण अंतर आहे धर्म हा, शुक्र राहू तुम्हाला तर आंतरधर्मीय देणारच आणि तो शुक्राबरोबरच आहे ना. पण हम्म, तो लग्नेश आहे त्यामुळे तेही गोष्टी तिथेच आहेत. आणि मुळात 28 आणि 18 इतके गुण हे आहेत ना फरक आहे हा. तर होय तिथे मिसमॅचिंग कुठेतरी असू शकतं ना. होय होय होय. हम्म. तर तेही कारणीभूत ठरू शकतं. पण असा अगदी परफेक्ट योग इथे काही दिसत नाहीये. हा पण तसं शुक्र नाही. राहू बिघडलेले आहे. हा पण आणि बुधही बिघडलेले आहेत. त्यामुळे तिथे काही सप्तमावर. अगदी एक हम्म. एक पत्नी व्रत, एक पती व्रत असं काही तिथे
नसतं. नसतं. त्यामुळे बाकी काय आपण विचार करायला नको. मॅडम हा आमच्या बोल. इथे खूप आवाज चालू आहे ना म्हणून मी बोलू शकत नाहीये हो तर चालेल. सॉरी हा हा हो सॉरी सॉरी चालेल मॅडम चालेल. हा मग आपण आता D9 लावूया का कोणाला हो अजून इथं? चालेल. हो हा हे बघा इथे पण लग्नी गुरु चांगलाच आहे. हो. लग्न कुंभ आहेच आहे, त्याच्यात हम्म. गुरु आहे, त्याच्यामुळे तोही चांगला आहे. आणि परत आणि वृषभेमध्ये चतुर्थातला शुक्र. सॉरी हो. चतुर्थात वृषभेतला चतुर्थामध्ये शुक्र पण आहे ना. हम्म. शुक्र, नेपच्यून, शनी सगळं एकत्र, प्लुटो आहे. कलेचे. हा हा हो. त्यामुळे एक मोठ्या काय म्हणतात ना, उंचीवरती त्यांनी नेलेलं पाहणं आहे. पूर्ण ह्याच्यावरती एक काळ त्यांनी भरपूर गाजवलेला आहे. होय. आणि त्याच्यानंतर बाकीच्या योगामुळे थोडस हे झालेलं आहे. पण मंगळाबरोबर इथे पण हर्षण आणि राहू आहेत. हम्म. आणि समोर बरोबर तिथेही योग आहे, तो केतू रवी समसप्तक योग आहे. म्हणजे तोही म्हणजे जरी स्थानं वेगळी असली तरी समसप्तक योग आहेच ना थोडाफार. हम्म. तेवढे 4-5 स्थानामध्येच ग्रह आहेत फक्त, हम्म. बाकी नाही आहेत तिथे. पण चित्रपट सृष्टी जी आहे ते त्या ते लगेच दृष्टीने विचार आहे. केला तर हो. म्हणजे हो. चांगले आहेत इथे नवमांश चांगलंच पण आहे. चांगले हो आहे. चांगलं आहे. आता हा चांगलं आहे. राहू मंगळ आपण आणि अंगारक योग ते इतर गोष्टींसाठी म्हणजे आता समजा हो इथून हो मित्रांचं स्थान किंवा मंगळ भावाचं हो म्हणजे ते फसवणूक वगैरे हो असं. पण ह्या हो राहू मंगळ हर्षल त्यांनी एक महत्वाकांक्षा जी असते ना की आपल्याला हे करायचं असं हो तर ती हो त्याच्यासाठी आपण चांगलं म्हणू शकतो ना विल पॉवर हो म्हणा हो हो जिद्दीपणा हो. असं. नाही, मंगळ पण याच्यात निचेचा म्हणजे आपण भावंडांचं म्हणालो किंवा केतू हम्म. आहे षष्ठामध्ये हो. ते, तर ते त्या काळामध्ये त्यांनी लहानपणी जेव्हा येत होतं ना, म्हणजे त्यांचं भरपूर स्ट्रगल आणि आहेच घरची ना सुरुवातीला गरिबी असल्यामुळे त्यांना त्या वयात पटकन जावं लागलेलं आहे या फील्डकडे. होय होय त्यामुळे जबाबदाऱ्या होत्याच त्यांना, नाही असं नाही. होत्या. म्हणजे तर मला असं त्यांच्या वाटतं की त्या शनीची दृष्टी पण आहे ना मॅडम दृष्टी पण आहे. हो, शनीची दृष्टी पण आहे, चंद्रावरती पण आहे. आहे हे आपल्या द्वितीय स्थानावर म्हणजे कडू द्वितीय स्थानावर पण आहे, पंचम स्थानावरती पण आहे. त्यामुळे ते जीवन सगळं कष्टमय आणि हेच आहे. जबाबदाऱ्या करत करत करतच आहे. पूर्ण आयुष्य तसंच गेलेलं आहे. म्हणजे असं काही सुखाचं खूप गेलंय असं नाही त्यांचं. हम्म. पण कारकीर्द मात्र गाजवली म्हणजे व्यवसायाच्या त्या बाबतीमध्ये, काळात एकदम एक ह्याच्यामध्ये. नंबर एकदम हो, एक नंबर. तिथे आवाज, लक्की फेस, सूर्य पण हे आहे. बोलणं, करणं. होय. 3 ग्रह जे आहेत ना, 4 चंद्र हम्म. आणि शनी परत पण स्थानात. या 5 ग्रहांनी भरपूर दिलेलं आहे त्यांना. हम्म. बोला आता ह्या जेंट्स पैकी आज कोणी नाही आहेत का आपले ते कोण बोलत असतात घोडके वगैरे ते नाही येत वाटतं आज. दशम कुंडली लावते दशमांश बघा इथे पण इथे पण हा बघा हा लग्नेश आणि दशमेश व्यायात म्हणजे आपण घरापासून दूर म्हणजे हे घर काय त्यांचा जन्म कुठं झालाय कलकत्ता आणि त्या मुंबईत येऊन हे केलं ना म्हणजे इथून पण ते असा तो क्लिअरन्स मिळतोय म्हणजे त्यांचा. आणि राहू शनीनी पण इथे पुष्कळ दिलं म्हणजे चित्रपट सृष्टीत आपण जे दीर्घकालीन यश म्हणतो ना ते पण मिळालंय. सूर्य आहे इथे चतुर्थात तो चांगला आहे ना म्हणजे आपण दशम कुंडलीत कसं आपलं हे बघतो ना हो. तर म्हणजे ते वातावरण आपल्या ह्याचं तर ते आपण चांगलं वातावरण राजेशाही वातावरण किंवा असं म्हणू शकतो ना कामाचं वातावरण. तिथे वृषभेचाच शुक्र आहे ना. हा नाही तिथे आहे वृषभेचा पण चतुर्थ स्थानात म्हटलं मी चतुर्थात आहे इथे ना, सूर्य रवी आहे पण ना. आहे, हा हा. सूर्य आहे, तोही चांगलाच आहे. आणि परत हा बुध पण कलेच्याच राशीत गेलाय त्याच्यामुळं तिथे आपण म्हणजे संवाद कौशल्य किंवा काय असं
इथे केतू आलाय म्हणजे कर्केचा, तर ते काय, तो इंट्युशन पॉवर देईल, किंवा आपण असं म्हणतो एक मानसिक काय म्हणायचं, अस्थिरता किंवा निर्णय घेताना थोडा संभ्रम होणे असं आपण म्हणू शकतो ना. हो. आणि इथे मंगळ चंद्र पण लक्ष्मी योग आहे ना. ह्याच्या राजराशीत आहे ना, राजराशीत आहे ना. राजराशीत आहे. आणि आता इथे आपण अशी म्हणजे काय म्हणतात, मूळ कुंडली नाही लावत ह्याची, मूळ पुरुषाची, पण तसं बघितलं तर, कारण सिंहेचे मंगळ चंद्र म्हणजे मंगळ पण ऍक्टिंग साठी हवाय, आणि चंद्र पण त्या तुमच्या भाव भावना एक्सप्रेशन जे दाखवणं आपण हो. म्हणतो ना, त्याच्यासाठी. वनिता पाटील, तुम्ही बोला, ह्या कुंडलीवर तुम्ही छान बोलता. आहेत ना पाटील मॅडम? आणि हा राहू शनी बघा, रसिका मॅडम, आपण त्यांनी काही काही अशा ऐतिहासिक पण भूमिका केल्यात बघा, तर हो हो हो. त्याच्यासाठी पण हा मला असं वाटतं, चांगला हा आहे. राहू हो. म्हणजे त्यांना, राहू आणि शनी म्हणजे त्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे दोघांचे. ते हो हो. ते उपचय स्थानातच आहे ना शिवाय. आहे. हो. पौराणिक. हा हा. हम्म. बघा अजून कोणाला काय बोलायचं असेल तर. इथे सप्तमात म्हणजे नेपच्यून आलाय ना कन्येचा, तर हा असं बाकीच्या गोष्टींसाठी जरी चांगला, तर आपण एक म्हणतो ना, व्यावसायिक संबंध असतात तिथे एक थोडस गूढता पण देऊ शकतो हा नेपच्यून. हो हो. ते हे दशमांश कुंडलीच्या दृष्टीने विचार केला तर असं. अष्टक वर्ग प्रमाणे काढलंय का तुम्ही? मी काढलं होतं, थांबा बघते सापडले तर. हा, लग्नाला 28 मार्क आहेत. हो. हो. धनस्थानाला मात्र 18च आहे. तसंही त्या खूप म्हणजे एकदम अगदी खालच्या लो लेवल मधून, म्हणजे असं सांगायला बरं नाही वाटत, आल्या, आणि मग इकडे नाही नाही हो. आल्यानंतर त्या एवढ्या उच्च पदाला, तर ते हे या हम्म. लग्नातल्या ग्रहांनी त्यांनी नेले, आपण ते तर सांगितलंच आहे. हो. त्याच्यानंतर तृतीयात पण, म्हणजे जरी हा आपल्या दामले मॅडम पण म्हणाल्या, म्हणजे कर्केचा नीचेचा जरी आहे, पण तो पराक्रम स्थानात मंगळ आहे ना, त्यांनी संघर्ष पण दिला, नो डाऊट. संगत. हो पण तिथे 30 मार्क आहेत, म्हणजे गुण आपण चांगले आहेत. हो. म्हणतो ना, स्वबळावर किंवा स्वकष्टाने. कर्तृत्वावर स्वकष्टाने. मला एक याचे जोडून सगळे मुद्दा मिळाले. सांगते आणखी. हा बोला सुबल बोला. मॅडम. हा बोला हा, बोला. तर आता इथे मंगळ जरी आपण कर्केचा म्हटलं हा किंवा असं ह्याचा हा. निचेचा, पण आता तो नवमांशामध्ये आपण जे बल बघतो हो ग्रहांचं, हो, तर बघितलं. येस नवमांशात तो अग्नितत्वात आहे, आणि येस, त्याला स्थान पण चांगलं आहे, चांगलंय. लाभस्थान. आणि आपल्या आणि राहू राशी पण बरोबर आहे, चांगल्या म्हणजे त्यामुळे मग मित्राच्या. तो हा म्हणजे कारकीर्द चांगली हे केली नाही का. हो, रवीच्या बरोबर, रवी समसप्तक योगात आहे मंगळ येस रवी, येस येस. त्यामुळे चांगलं आहे म्हणजे. आणि अष्टक वर्गात पण त्याला मॅडम मार्क चांगले आहेत. आणि इथे चतुर्थाला पण 27 आहेत, पंचमाला 26 आहेत, षष्टाला 33 आहेत. संघर्ष होता, पण तरी सुद्धा म्हणजे चांगले मार्क आहेत तिथे. सप्तम स्थानाला मात्र 18च आहेत, अष्टम स्थानाला पण 30 आहेत, भाग्याला 32 आहे, संघर्ष झालाच आहे भाग्यासाठी. दशमात छान आहेत 36, आणि लाभस्थानाला 42 म्हणजे चांगले आहेत त्यांना, आणि व्ययस्थानाला 27च आहे. आपण नंतर ना तुमचं हे सगळं आणि झालं गुरु असेल तर लग्न मी. दोन्हीकडे म्हणजे लग्न कुंडलीत पण लग्नी आहे आणि हो, नवमांशात पण येस लग्नी येस, आहे. हो मॅडम, गुरु लग्न आहेच आहे, ना तो त्यामुळे गुरुनी खूप असं म्हणजे ही पत्रिका, बाकीचे पण आहेत पण उचलून धरली अगदी. हो, प्रसिद्धी मिळाली. येस.
हे बघा, हा तृतीय भावातला जो मंगळ आहे ना, म्हणजे आपण फक्त कर्केचा म्हणून ते सप्तमच्या दृष्टीने जाऊ द्या, पण तिथे त्या मंगळाने 30 मार्क तर दिले या स्थानाला, आणि मंगळाने तिथे 6 मार्क दिले, सगळ्यात जास्त मार्क दिले मंगळाने. हं. त्याच्यानंतर षष्टात पण मंगळाने 6 दिले. 10 आणि 11 मध्ये जास्त मार्क आहेत. हो हो आहे. 36 आणि 42. पण नाही, म्हणजे आपण कसं फक्त मंगळ निचेचा म्हणून असं त्याला बाद नाही करू शकत इकडे. हा. नाही नाही. हं, हं. दशम स्थानाला गुरुनी एकदम चांगले, गुरु आणि चंद्र 7-7 आहेत. बाकी हॅलो मॅडम. हा बोला. हा, तर दशमांश मध्ये पण मंगळावरती गुरुची दृष्टी आहे, आहे लग्नाशाची आहे. दृष्टी आहे. आपण तिथे दृष्टी वगैरे असं नाही ना बघत मॅडम. हा अच्छा. हा, नाही तिथे कुठे नाही, तर नवमांशात पण ह्या दृष्टी फक्त आपण दशमांश आपल्याला कुंडलीमध्ये सरांनी सांगितलं ना, D1 मध्येच बघतो ना. हम्म. अच्छा, दशमांश मध्ये बघा विचार करायचा तसा. नाही नाही नाही. अच्छा, बरं बरं. इथून पण कसं मी आपल्याला सरांनी शिकवलं ना. हा गुरुची बोला. आणि मंगळ पण सिंहेचा म्हणजे तसा हे आला षष्ठ स्थानात, हो हो म्हणजे कामाशी निगडीत, आणि रवी चतुर्थातून दशमाला पाहतोय, म्हणजे Yes. दशमांश कुंडलीमध्ये पण आहे ना. हो. आणि हे इथे पण तुम्हाला आठवत असेल बघा, D1 मध्ये सरांनी आपल्याला 10वी पण दृष्टी असं ह्याची कोणाची, सूर्याची, तर ती असं केंद्रयोग तर आहेच आहे, पण सूर्यचंद्र तर इथे म्हणजे तिथे पण येते ना त्याची दृष्टी, इथे दशम स्थानावर, ती पण बघायला शिकवली होती. सरांनी सांगितलं होतं. हो हो हो. सूर्यसिद्धांत का कशात तरी बघा सांगितलं होतं. आणि मग इथे आपण हा विचार करत होतो ना लाभस्थानात, तर तिथे सगळ्या ग्रहांनी छान मार्क दिले. त्याच्यात सूर्यानी, मंगळानी, बुधानी आणि शुक्रानी यांनी सगळ्यांनी 7-7 मार्क दिले. चांगले दिले. आता तुम्हाला हवंच असेल तर आपण, म्हणजे मला अशी जी काही डेट मिळाली आहे त्यांची मृत्यूच्या वेळेसची, ती तुम्ही लिहून घ्या आणि मग पत्रिका काढा, किंवा मी इथं हे डाउनलोड नाही झाली माझ्याकडनं, तर मी तुम्हाला सांगते, तर बघायचं असेल तर. म्हणजे त्यांची मृत्यूची तारीख आहे 3/5/1981. अर्थात आता ही खरी खोटी ते देवाला माहिती, पण मला व्हॉटेवर जे मिळालं ते मी त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगते. तर आणि 3:02 PM, म्हणजे दुपारी, मुंबई. ते ब्रिज कँडी हॉस्पिटल वगैरे लिहिण्याची काही गरज नाही, मुंबई तुम्ही असं स्थळ लिहा. आणि मग त्यावेळेसची दशा सांगते, म्हणजे केतू 3 वाजून किती? 2 मिनिट, दुपारी 3:02 म्हणजे 15-2 असं टाका, म्हणजे येईल. हा. आणि मग त्या काळातली त्यांची, म्हणजे त्या दशा केतूची नुकतीच लागली होती बघा, बुध संपलं आणि केतूची झाली होती. केतूची जस्ट लागली होती. केतूची महादशा, केतूचीच आंतरदशा होती, गुरुची प्रत्यंतर होती, आणि शनीची सूक्ष्म, आणि राहूची म्हणजे काय ती प्राणदशा. हा, तर ते कसं आलं, आता तुम्ही कसं पत्रिका तुम्ही काढताय का मी सांगू तुम्हाला? मी काढलेली आहे बरं का, इथं मी लिहून घेतली आहे वहीवर, पण मी ते डाउनलोड करायला नाही मला जमलं. बर. सिंह लग्न आहे. हा, लग्न सिंह आहे. त्याच्यानंतर धनस्थानात गुरु आणि शुक्र आहे. पराक्रम स्थानात एकही ग्रह नाहीये. त्याच्यानंतर चतुर्थ स्थानात पण एकही ग्रह नाहीये. आपण समजा नेपच्यून धरतो म्हणून तुम्ही पंचमात नेपच्यून लिहा. षष्टात केतू आहे. सप्तमात एकही ग्रह नाही. अष्टमात पण एकही ग्रह नाही. आणि भाग्यात मात्र भरपूर ग्रहांची गर्दी आहे. मंगळ, शुक्र, सूर्य, चंद्र आणि बुध. परत सांगते, भाग्यात मेषेचे मंगळ, शुक्र, सूर्य, चंद्र आणि बुध. दशम स्थानात एकही ग्रह नाही. लाभात पण एकही ग्रह नाही. व्ययात मात्र कर्केचा राहू आहे.
तर रसिका मॅडम तुम्ही बोलता का मी आधी थोडस मी जे हे केले सांगा तर सांगा तर मग आता हे सांगा. बघा सिंह लग्न आहे हा. तर आपण लग्नेश ज्यावेळेस कुठं जाऊन बसलाय भाग्यात तो ठीक आहे, पण तो कोणाबरोबर आहे ते पण आपण बघतो ना. तर बुध, आता हो इथे बुध मार्केश झाला, बरोबर आहे की नाही, धनस्थानाचा स्वामी झाला. हो चंद्र पण व्ययश झाला, शिवाय मंगळ वेळेस पण आहे. आहे आणि शुक्र पण आहे. हा, मग त्याच्यानंतर हे गुरु आणि शुक्र हे जे बसले, मी जे तुम्हाला त्यांना पॅन्क्रियाटिक कॅन्सर सांगितला ना, तर त्याच्यासाठी ते तुम्ही पण म्हणालात, मला वाटतं आपल्या तृप्ती मॅडम पण, हो हा गुरु कसं त्या सेल्सची म्हणजे खूप अशी वाढ ग्रोथ करतो ना, तर तो पण मारक स्थानात आलाय बघा. आणि शनी पण, शनी कसं इथे षष्टेश पण आहेच आहे नो डाऊट. तर तो आणि हा गुरु पण अष्टमेश आहे, म्हणजे षष्टेश अष्टमेश मारक स्थानात आले. हा गुरु आहे तो त्या ह्याची कॅन्सरच्या म्हणजे त्या सेल्सची वाढ करायला कारणीभूत झालाय. आणि हा शनी जो आहे ना, तो आपण म्हणतो ना आजार वाढवतो, म्हणजे असं वाढवतो. असं असं. आणि ते म्हणजे अचानक समजून येतं ना त्याचं, म्हणजे त्यांना थोडंफार हे होत असेल, त्यांना ते ड्रिंकिंग होतं, पान पण खूप हो खायच्या, म्हणजे अतिशय हो काय हो म्हणते हो आउट ऑफ द लिमिट असं म्हणजे होतं. आणि परत इथे गैरकंबूल इथे पण आला, म्हणजे त्या हो त्यांच्या मृत्यूच्या वेळेस पण हा स्ट्रॉंग गैरकंबूल झालाय की नाही, केतू आणि राहू हो हो एकत्र. हो राहू म्हणजे केतूचं. वेळात राहू आहे, आणि ती राहू मी तुम्हाला म्हंटल ना, ती राहू म्हणजे त्यांची लास्ट काय प्राण लास्ट हो अशी. हा. हो आणि हो इथे हो पण आपण मंगळ आणि राहूचा केंद्रयोग पण धरू शकतो ना, कारण मंगळ इथे हो म्हणजे भाग्यात आहेच की नाही. बघा आता तुम्ही सांगा अजून. हो आहे. आणि ह्या अष्टम स्थानावर अष्टमेशाची दृष्टी पण आहे, गुरुची पण आहे हो म्हणा. हो 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 पण हे दोघं गुरु हो हा हा, बोला तुम्ही बोला मॅडम, आता माझं नाही सांगा. आणि कसं आहे की मूळचा आपला जो चतुर्देश आहे, आपण शेवटची वेळ हो जे हो. म्हणतो तो चतुर्देश म्हणतो, तो सूर्य आहे ना, तोच मुळात गेलाय. मंगळ शुक्र सूर्य चंद्र बुध सगळं तिथेच तो अडकलेला आहे ना. आणि इथल्या कुंडलीचा लग्नेश येतो, हा, म्हणजे इथल्या तिथेही कुंडलीत. तो त्यामुळे तिथेही तो हे झाला. आणि गुरु शनी एकत्र म्हणजे वाढ आणि झिजवणं दोन्ही हो, कॅन्सर मध्ये दोन्ही तो आहे. एकत्र आले की देतोच ते. हम्म. गुरु शनी एकत्र आणि बरेचदा इथे शक्यता असते ही, ते. राशी पण बघा ना, म्हणजे की हो कन्या रास आहे ना, कन्या राशीवरनं हो आपण ते आपल्याला क्लिअरन्स मिळतोय ना, की पॅन्क्रियाज तिकडनं हो बघतो ना, म्हणजे ते हो तुम्ही हो आपण काय हो स्वादुपिंड म्हणतो ना, तर स्वादुपिंड त्याचं वगैरे म्हणतो ते. आणि तो त्याच आजाराने त्यांचं म्हणजे हे झालेलं त्यांचा आहे हो मृत्यू कॅन्सर. तिथेच झालेला आहे तसं. म्हणजे आपल्याला हे सरांनी ताजिक शिकवल्यामुळे आपल्याला असं हो खूप. हो आणि हो इथे म्हणजे बरेच लोक मुळात या मृत्यूच्या वेळेस पण हे सगळे अपोक्लिम मध्ये ग्रह आले, ते पण आपल्याला त्याचाही विचार करायला हवा हो की नाही असं. हा. हो केंद्रात एकही ग्रह नाहीये. नाहीये नाहीये. नाहीच आहे, ते फक्त हर्षल गुरु वगैरे काय आणि आपण हा, गुरु शनीच फक्त पणफर स्थानात आहे. आहे पण पण आणि इथे पण आपण तो पण हा, काहीच उपयोग नाही झाला ना तेच. त्याचा, म्हणजे आजारालाच तो हे झाला, असं झालं ते. कारण हा लग्नेशच म्हणजे वेळेशाबरोबर आणि मार्गेशाबरोबर आला ना. देशावर तिथे गेलं. आणि तुम्ही मगाशी म्हणालात ना हा 56-57च्या वेळेला ते हे झालेलं असावं, म्हणजे हा, ते की त्यांना विचार हा. हा तर साधारण मे 1956च्या वेळेला ना हा. गुरु आणि हर्षल हम्म. कर्केत होते, म्हणजे मंगळाबरोबर होते. बर बर. आणि आणि इकडे समोर बरोबर मंगळ परत गोचरीचा समोर आलेला होता हो, म्हणजे मकरेत. मंगळावरून हा म्हणजे षडाष्टक मंग दोन चार नाही हो हो म्हणजे डायरेक्ट. मूळ मंगळाच्या समोर हो, गोचरीचा गोचरीचा मंगळ. मंगळ. येस येस. आणि तिथे गुरु आणि हर्षल मंगळाबरोबर, आणि राहू शनी सप्तमात आणि केतू लग्नात. बर बर बर. म्हणजे हा राहू केतू म्हणजे शनी राहू पण आले ना, म्हणजे आले तिथे आले आले. येस. वृश्चिकेचे आले ते. आणि केतू तिथे लग्नात आलेला, म्हणजे बुध सूर्य गुरु याच्याबरोबर तो केतू होता. मंगळाच्या समोर मंगळ आला, त्यामुळे मला हे ते आपल्याला थोडस हे ते आहे. तिथून ते त्यांचं त्या आगीत हे झालं, ते ते पण हा हा क्लिअरन्स इथून मिळालं आपल्याला. बरं, हा. आणि गुरु पण बरोबर आला, म्हणजे गुरु अष्टमेश पण आहे ना हो, तिथे. तिकडे. हा, आणि हर्षल पण आला, म्हणजे अचानक जी घटना आचल. घडली त्याला हर्षल म्हणजे असावा. आता नक्की तारीख बिरीख आपल्याला नाही माहिती, हा पण साधारण मी 56चं पाहिलं तर
मे मध्ये आहे म्हणजे तो मंगळ तिथे असेल ना थोडे दिवस त्या काळात कदाचित असेल. घडलेला असावा. हम्म. आणि शिवाय तो उच्चीचा पण होईल ना मॅडम तिथे. हो तिथे आपल्या उच्चेचा म्हणजे होणार का मेन नीचेचा आहे. आपल्या ह्या कुंडलीत 4-10 हो ऍक्सिस मध्ये. हो 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 म्हणजे आपण गोचरीचा ग्रह इथे मांडणार ना, तर तो मंगळ हो इथे हो भाग्यात आणि शिवाय मकरेत हो म्हणजे उच्चीचा झाला की नाही. मग तो उच्चेचा झाला. हो पण मुळात राहू केतू म्हणजे हे तर आहेच ना म्हणजे 3 स्थानं तर परफेक्ट आहेतच आहे. त्यात होय. हा गोचरीने आलेला हम्म. आणि आपण बघताना म्हणजे गुरु, राहू, केतू आणि शनी एवढंच बघतो ना. हो जास्त करून म्हणजे गोचरी. हम्म. पण मंगळ आता कसं आगीचा होता म्हणून मी मंगळ धरला तो तिथे आल्यानंतरच तो कदाचित हे असेल किंवा त्याच्यानंतर परत मंगळ आला असेल 57 साली तिकडे तर तेव्हाही होऊ शकतं. नाही असं नाही. पण हे आता शनी, राहू, केतू हे सगळे मला तिथं आढळले त्यामुळे होय. मला ते थोडंसं नाही बरं झालं मी वाटलं. तुम्हाला म्हणून म्हंटल ना, तुम्ही म्हंटले गोचरीने, पण मी ते एवढं नाही मला काढायला वेळ मिळाला. पण इथून कोणता ना नाही नाही मी आता इकडे तेवढ्यात फक्त हे केलं तर बाकी आपण नाही बघू शकत ना तारीख नाही त्यामुळे अगदी एक्झॅक्ट काही आपल्याला नाही कळत. पण हा साधारण मंगळ बरोबर मी फक्त जूनच केलं 56 टाकल्यानंतर मंगळ कुंभेत जस्ट आलेला होता म्हणून मग तो मागे करून बघितला मी. बाकी तर सेम ग्रह होते मंगळ थोडासा म्हटलं तो जेव्हा मागे होता त्यावेळेला ती घडू शकतं असं. तारीख मिळायला पाहिजे मग ते हो बरोबर एक्झॅक्ट. पण आता त्या असेल आता त्यांच्या ह्याच्यावर कशा तारखा आपल्याला नक्की नाही सांगता येत ना मॅडम, त्या नाही 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 कितपत नाही बरोबर नाही आहेत नाही पण मी हे नाही सांगता मृत्यूची काढली मग मला थोडस ते पॅन्क्रियाटिक कॅन्सर हो, कसा नाही झाला नाही असेल आलं ना काय, तो काही रिकम्बुल ते सापडला आलं मी ना म्हटलं. बरोबर आलंय ते. म्हणून मी म्हटलं मग ठीक आहे थोडी तरी काहीतरी असू शकते. हो, असू शकते ती शक्यताच आहे तारखा नाही. नाही, आणि त्याच्यात पण वेगवेगळ्या सापडतात आपल्याला तारखा. एक हो जण हो असं हो सांगतो, हो एक जण असं सांगतो. नाही नाही खूप हे पण ठिकाणं पण वेगळी सापडतात होय होय. वेगळे सापडतात. चला ठीक आहे. मग हे कोणी चांगले जास्त हो आपले असं बोलतच असं नाही, मग आपण पुढच्या वेळेस नाही तर 2 कुंडल्या घ्यायच्या का, होतील आपल्या सहज पटपट वाचून. पण मला कसं वाटत होतं की होतील घाई ना. नको ना करायला, म्हणून मग मी हो सर हो म्हणत होते तर मी म्हटलं बघूया यांना विचारूया आज आणि मग 2 चालेल घ्यायच्या. मॅडम 2 कुंडल्या चालतील हा घेतल्या तरी. चालेल, मग काय हो माझं काय हरकत नाहीये. तुम्हाला फक्त समजा म्हणजे चालेल असेल तर पुढच्या वेळेस आपण ही हो आता ह्या एक आणि दुसरी एक असं पण वेगळे कलाकार वगैरे असंही घ्यायला काय हरकत नाही. हा चालेल ना. आता हा जसं म्हणजे म्हणतील एक तसं. हो, हा एक ते समजा सरांना अभिनय विचारून हा आणि एक एक समजा अभिनेत्री आणि ह्याच एक क्षेत्रात थोडस. दुसऱ्या क्षेत्रातली कुठली कला हो हो हो. ह्याच्यातली असेल तर एकदा तशी कसं सरांना म्हणा द्या. आपल्याला त्या पण घ्यायच्या आहेत मॅडम, पण एकदा हे कलाकारांच्या थोड्याशा झाल्या ना, मला हो वाटतं हो आज ही 5वी हो किंवा 6वी 5वी असेल हो बहुतेक. हो हो तर मग हो हो अजून समजा 5-1 ते तुम्हाला म्हणजे आता तुमचं तर झालंय, पण ह्या लोकांना किती नाही 8-10 नाही किती नाही द्याव्या लागतात तेवढ्या. तर मग म्हणजे तो एक चॅप्टर नाही कम्प्लीट होईल. 15 आहेत वाटतं एवढ्या लोकांना पण अरे काय बापरे. होतं हा की काय म्हणजे हे कसं योग तुम्हाला समजायला लागतात हा. सगळ्या ह्या ज्या आता यांना युट्यूबवरच्या आहेत ना सगळ्यांना त्या हो, घेता येत नाहीत नावं नाही नाही जरी नाही नाही. घातली ना हा तरी त्या घेता येत नाही त्यामुळे तुम्हाला फक्त योग समजले हा पाहिजे हो हो. मग मग तुम्ही त्याच्यात ते करू आपल्या शकतो. ओळखीच्या एक घेऊ शकतात हा हो हो चालेल मॅडम. ओळखीचे म्हणजे अशा ह्याच्यातले वगैरे असे कलाकार जे आहेत ना नवोदित आहेत हो कलाकार की आहेत यांचं काही खूप नाव नाहीये नाही. अशातले साईड ऍक्टर आहे ते जसं मिळतील हा तसं घेऊ शकतात. येस. मॅडम ह्याच्यात आपण मॅडम चित्रकारांच्या पण घ्या एकदा. हा किंवा हो नर्तिका पण घेऊ शकतो ना आपण ह्याच्यात. घेऊ शकतो. हे आधी कम्प्लीट होऊ द्या. सरांनी नाही सांगितलं नाही की बरोबर आपण आहे जसं जसं बरोबर आहे. हो नाही आणि काय होतं मॅडम हा खूपसं बोललं जातं ना हा मग त्यामुळे असं वाटतं की तेच कसं आपण रिपीट हा हा करायचं. नाही नाही हम्म. बरोबर आहे. नाही असं नवीन काही सांगता यायचं किंवा तसं काही नाही. तेच जरी सांगितलं पण ठीक आहे. आपण 2-2 लावणार तर नाही तेव्हा तर आपल्याला हा एवढं 2 घेतल्या ना तर वेळच होऊ नाही भेटत शकतात एवढं. म्हणजे हा नाहीतर हा हा तर मला वाटतं चालेल 2 ते. द्या एक याची द्या एक दुसऱ्या कुठल्या तरी फील्ड मधली दिली हो हो. तर मग थोडस संगीतकार आहे, हे प्रोड्युसर आहे, हा हा प्रोड्युसर आहे गायिका आहेत, भरपूर आहेत म्हणजे आहेत आहेत. सरांकडे तर त्याचा खजिना असेल आहे त्यामुळे आहे. काय हो
सर आता त्याच क्षेत्रात भरपूर दिवस तेच ना, त्यामुळे भरपूर खजिना असेल, त्यामुळे ते कसं मग तेही साइड बाय साइड थोडस इकडचं थोडस हो तिकडचं, हो म्हणजे चालेल. एक एक विषयातले थोडस जरी या लोकांना कळलं ना, म्हणजे हा. हे की ते त्यांचं त्यांना नाही, मग त्या एक विषय ह्याच्यावर निवडायला 2-3 पत्रिका झाल्या ना मॅडम, मी पटकन कळतं ना. हा आता बघा हा आपल्याला हा म्हणजे तेच ना. सगळ्यांनाच हे इन्क्लुडिंग आता पटकन बसलं म्हणजे बऱ्यापैकी डोक्यात आपल्याला बसलं. असं म्हणजे ही व्यक्ती कशात असेल एवढं तर पटकन आपल्याला हो आता सांगता येईल. हो. त्यामुळे तसंच मग एक 5-7 पत्रिका झाल्या की लोकांना विषय पण निवडायला हो. बरं पडेल म्हणजे त्याचा असं. तो विषय कलाकारांचाच आहे वाटतं ना. कलाकार नाही म्हणजे हो. चित्रपट कलाकार आहे का? असं काहीतरी आहे मला वाटतं. नाही काय आता ते त्या कोणी बसलेत त्यांनाच विचारलं पाहिजे. हो ना. हो. कलाकार सगळे सांगितलेले आहेत त्यांनी, पण आता नक्की कलाकार म्हणजे सगळे बाकीचे गायक, वादक हे आम्ही असं सगळं तयार घ्यायचंय. होईल असं मला वाटतं आहे. मलाही नक्की नाही माहिती म्हणा. हा तेच नाही, आता ज्यांना विषय मिळाला तर त्यांना कोणाला आता ते विजया आल्यानंतर तिला विचारलं पाहिजे एकदा हा आज त्या नाही. त्यांच्यापर्यंत आहे किंवा नंतर दुसरं कोण बसलेलं असेल तर त्यांना कोणाला तरी सांगा म्हणा विषय काय नक्की आहे तो. त्यांनी सांगितलं असेल सरांना, कारण ते एकदा सरांना तेच असं म्हणताना मी ऐकलं होतं की आपण अजून वेगवेगळे आपण घेऊया. सर हो म्हणाले. हो. म्हणजे कसं ह्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने तर आहे, पण हो आपल्याला तेच पण एक त्याच्यासाठी. परीक्षा अशा वेगवेगळ्या पत्रिका सोडवायला थोडस अजून हे मिळेल ना, एक्झॅक्ट काय. हो तेच आपल्यालाही होईल ना प्रत्येकातले योग वगैरे, आणि ते 8-10 पत्रिका सोडवल्या की योग मग मिळतात आपल्याला, असंही होतं ना थोडं. चला मग मी बंद करते. चाल सरांना हो चाल. विचारते, सर आहेत का? मला बंद करता येणं. सर तुम्ही आहात का? असतील की एक मिनिट मला आज बघावं लागेल. लवकर झालंय. आहे म्हणजे सरांना समजा काही सांगायचं असेल तर. हो तेच. हदनकर मॅडम तुम्ही काही नाही बोललात आज. हो मॅडम, जरा काय घरात सांगायचं? प्रॉब्लेम होतात म्हणून नाही बोलले. अच्छा बरं बरं ठीक आहे. पण मॅडम पत्रिका खूप चांगली सोडवली गेली. खूप जण म्हणजे तुम्ही तर अभ्यास केलेलाच आहे, पण बाकीच्या सगळ्यांनी, तपस्वी मॅडम, तृप्ती, सगळ्यांनी चांगला सहभाग घेतला. ऐकत होते मी, फक्त बोलले नाही. हा नाही मला कसं वाटलं ते आपल्या ताजी बद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर म्हणून. नाही, ते पहिलंच तुम्ही सांगितलं. हा मला तो पहिल्या खूपच स्ट्रॉंग. इंट्रोडक्शन मध्येच तुम्ही ताजीचं बरोबरच सांगितलं ना सगळे मुद्दे, त्यामुळे मी नाही बोलले परत. चालेल काय हरकत नाही. थँक्यू ओके मॅडम. मग आता हा थँक्यू. आपण आता मला बंद करता येतं का बघूया. मी लेफ्ट झाले तर तुम्हाला सगळ्यांना पण होता येईल का? मॅडम तुम्ही होस्ट नाही आहात ना, त्याच्यामुळे नाही नाही होणार कदाचित ते. नाही होणार का? नाही होणार, बघा तुम्ही ट्राय करून. आम्ही तर आहोतच, नाहीतर मग आपण सगळेजण लेफ्ट होऊया मग हळूहळू. तसंच करा. थँक्यू मॅडम. थँक्यू. तर बघू सरांना फोन करून मॅडम, कारण ते हे बघा सरांनी उचललं. थँक्यू मॅडम, थँक्यू सर. कारण ते चालू नाही राहिलं पाहिजे ना. थँक्यू मॅडम. हो ना, नाही बघा सरांना फोन करून. सर असतात बरं का, पण काहीतरी काम. थँक्यू मॅडम. मॅडम रेकॉर्डिंग बंद करा. हो येस, बरं झालं. थँक्यू सांगितल्याबद्दल.